नमस्कार. आज आपण अशा दोन देशांबद्दल बोलणार आहोत जे खरं तर एकमेकांपासून खूप दूर आहेत, पण तरीही त्यांच्यात खूप साम्य आहे. हो, आपण बोलतोय भारत आणि ब्राझीलबद्दल. चला तर मग या दोन मोठ्या देशांची गोष्ट जाणून घेऊया. त्यांचा भूगोल, इतिहास आणि भविष्य कसं असेल हे सगळं पाहूया. बरं, सुरुवात एका छोट्याशा कोड्यापासून करूया का? मी काही हिंट्स देणार आहे आणि त्यावरून देश ओळखायचा आहे. बघूया जमतंय का? नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, तर पहिला देश. जरा विचार करा, लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसरा नंबर लागतो याचा. इथले मसाले तर जगभर फेमस आहेत. आणि हो, क्रिकेट. क्रिकेट इथं फक्त एक खेळ नाही आहे, तो एक इमोशन आहे, एक धर्मच आहे म्हणा ना. काय वाटतं, ओळखलं? आता वळूया दुसऱ्या देशाकडे. इथे सांबा डान्सचा जन्म झाला. या देशाला तर जगाचा कॉफी पॉट असंही म्हणतात. आणि फुटबॉल, अरे देवा, फुटबॉल तर इथल्या लोकांच्या रक्तातच आहे, जीव की प्राण आहे. आता तरी नक्कीच कळलं असेल नाही का? अगदी बरोबर ओळखलात, भारत आणि ब्राझील. आता बघा, हे दोन देश दिसायला किती वेगळे वाटतात नाही का, पण त्यांच्यात काही इतकी इंटरेस्टिंग साम्यस्थळे आहेत ना की आश्चर्य वाटेल. चला, आज आपण तेच तर शोधणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की हे दोन देश जगाच्या नकाशावर नेमके आहेत तरी कुठे. ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे बघा. भारत आहे पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात, आणि ब्राझील तो आहे दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात. म्हणजे काय तर पृथ्वीवर हे दोन्ही देश अक्षरशः एकमेकांच्या विरुद्ध टोकांना आहेत. एक आशिया खंडात तर दुसरा थेट दक्षिण अमेरिकेत. आता हे आकडे बघून थोडं टेक्निकल वाटू शकतं, पण याचा सोपा अर्थ सांगतो. भारत पूर्णपणे विषुववृत्ताच्या म्हणजे इक्वेटरच्या वर म्हणजेच उत्तरेला आहे. पण ब्राझीलचा विस्तार बघा, तो विषुववृत्ताचा वर आणि खाली दोन्ही बाजूंना पसरलेला आहे. आणि म्हणूनच ब्राझीलमध्ये हवामानाची विविधता भारतापेक्षा खूप जास्त आहे. तर मग एक प्रश्न येतोच की उत्तर दक्षिण म्हणजे वरपासून खालपर्यंत जास्त पसरलेला देश कोणता? आणि याचं उत्तर आहे ब्राझील. त्याचा अक्षांश विस्तार भारतापेक्षा खूप जास्त आहे आणि हेच कारण आहे तिथल्या वेगवेगळ्या हवामानाचं. भूगोल तर आपण पाहिलं, आता जरा इतिहासात डोकावूया. या दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळालं, पण त्यांचे मार्ग खूपच वेगवेगळे होते. पाहूया कसे ते. जरा ह्या टाईमलाईनकडे बघा. ब्राझीलवर पोर्तुगीजांनी 300 वर्षांपेक्षा जास्त राज्य केलं, तर भारतावर ब्रिटिशांनी जवळपास 150 वर्ष. पण महत्वाचं काय आहे माहितीये? ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं 1822 मध्ये आणि भारताला 1947 मध्ये, म्हणजे जवळपास 125 वर्ष आधी. याचा अर्थ एक नवीन देश म्हणून उभं राहायला ब्राझीलला आपल्यापेक्षा जास्त वेळ मिळाला. पण हो, त्यांची सुरुवातीची आव्हानंही तितकीच वेगळी होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोघांचाही प्रवास सोपा नव्हता. भारताला तर 3 युद्धांना तोंड द्यावं लागलं, भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. दुसरीकडे ब्राझीलमध्ये काय झालं? तिथे अनेक वर्ष लष्करी हुकुमशाही होती. म्हणजे आव्हानं दोन्हीकडे होती, फक्त स्वरूप वेगळं होतं. पण कमाल बघा, या सगळ्यावर मात करून आज हे दोन्ही देश जगातल्या महत्त्वाच्या बाजारपेठा बनल्या आहेत. आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताला तरुण देश का म्हणतात? कारण इथल्या लोकसंख्येत तरुणांची संख्या प्रचंड आहे. हीच भारताची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि याचमुळे भारताच्या भविष्यात खूप मोठी आर्थिक क्षमता दडलेली आहे असं म्हटलं जातं. बरं, इतिहास पाहिला, भूगोल पाहिला, आता वळूया वर्तमानाकडे. आजच्या काळात हे देश कसे चालतात, त्यांची शासनपद्धती काय आहे हे बघूया. हा तक्ता बघा. यात काही बेसिक पण महत्त्वाचे फरक आहेत. जसं की शासन प्रणाली. आपल्याकडे म्हणजे भारतात संसदीय प्रजासत्ताक आहे, म्हणजे देशाचे खरे प्रमुख पंतप्रधान असतात. पण ब्राझीलमध्ये तसं नाही. तिथे अध्यक्षीय प्रणाली आहे, म्हणजे राष्ट्राध्यक्षच सरकारचे आणि देशाचे प्रमुख असतात. हा त्यांच्या कारभारातला एक मोठा आणि मूलभूत फरक आहे.
आणि हो, एक गंमत सांगतो. ब्राझील हे नाव कुठून आलं असेल? तर पाव ब्राझील नावाच्या एका झाडावरून. हे तिथे आढळणारं एक स्थानिक झाड आहे. यावरूनच त्या देशाचं निसर्गाशी किती जवळचं नातं आहे हे कळतं. तर आपण आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण पाहिलं की या दोन्ही देशांचे मार्ग किती वेगवेगळे होते, पण त्यांचं ध्येय, त्यांची दिशा मात्र आता एकाच बाजूला आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? भारत आणि ब्राझील, वेगळे खंड, वेगळे गोलार्ध, वेगळा इतिहास, वेगळे अनुभव, सगळंच वेगळं. दोघांनीही स्वातंत्र्यानंतर मोठमोठी संकटं झेलली आहेत. पण आज हे दोन्ही देश जगातले महत्त्वाचे विकसनशील देश म्हणून ओळखले जातात आणि भविष्यातल्या मोठ्या जागतिक बाजारपेठा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. 2 देश, 2 खंड आणि 2 पूर्णपणे वेगळे भूतकाळ, पण भविष्य मात्र एकाच जागतिक मंचावर घडणार आहे. खरा प्रश्न हा आहे की या भविष्याचा नवा अध्याय कोण लिहिणार? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?